चल किलो काय बाद झाला तो झालं. ऐक कसे बनले ते बाजारातून येताना मी इथं फ्रेशवाले ॲप्पल आणले होते. आता ह्याची क्वालिटी पण खूप छान होती. म्हणजे रेडवाले असतात ना त्याला स्टिकर आणि एकदम कडकवाले असतात ना त्याची क्वालिटी खूप छान होती. तर मला इथे 180 रुपये किलो मिळाले होते. आता तुम्हाला माहिती आहे ॲप्पल किती महाग आहे. सो मी ॲप्पल इथं गावरान कोथिंबीर आणली होती बरं का मी, आणि जास्त करून मिळत नाही. आणि इथं गावरान आळूची पानं आणि ही मेथीची भाजी आणली होती, कारण आई आली होती माझ्याकडे. सो तिला घेऊन गेले होते. आता त्यांना जास्त माहिती भाजीपाला घ्यायचा. सो इथे भेंडी पण आणली होती टिफिनसाठी. सो त्यानंतर हिरवी मिरची, अद्रक, हे परत जास्तवाली भेंडी. सो एवढं सगळं आणलं होतं. टोमॅटो वगैरे आणले होते, कारण भाजीपाला लागतोच. त्यानंतर इथं महादेवाचं दर्शन करायला आलो, कारण आमच्या घराच्या तिथंच आहे. तर आईला म्हटलं चल तुला पण नेते दर्शन करायला. सो मस्त इथं पिंपळाच्या झाडाखाली आहे आणि छान दर्शन झालं. सोमवार पण होता, मला उपवास पण होता. तर आमचं मस्त दर्शन झालं, गर्दी वगैरे नव्हती. आता श्रावण महिन्यामध्ये मी इथंच येणार नेक्स्ट टाईमला. खूप छान मंदिर आहे. बाहेरून वेगळं वाटत होतं, पण आत गेल्यानंतर असं वाटतं की ते गुफामध्येच आहे, कारण पिंपळाच्या झाडाखाली आहे ना ते प्रॉपर. सो खूप भारी वाटलं. त्यानंतर पुढे ब्लॉग तुम्ही बघाच. त्यानंतर मम्मीला माझ्या जायचं होतं, म्हणजे माझ्या आईला बेलवंडीला. तर आरबी तिच्या मागे लागली होती आणि कशीच माझ्यासोबत येत नव्हती. एवढी रडत होती ना, पार लोक बघत होती. तुम्हाला व्हिडिओ तर काढून नाही दाखवला. त्यानंतर मी तिला कसं तरी तयार केलं. म्हटलं मी तुला गार्डनला आणलेलं आहे. सो पुढे व्हिडिओ नक्की कंटिन्यू बघा. खेळ ना मग, झोका काढून टाकल्या वाटतं. घसरगुंडी खेळ, घसरगुंडी खेळ ना. झोका काढून टाकलाय आरबी, इथल्या लोकांनी काढून टाकला असेल. दुसरं घसरगुंडी खेळ ती दीदी खेळतीये जा. तर इथला झोका आहे ना तो काढून टाकलेला आहे. सो इथं सगळं घसरगुंडीचं खेळायला. तर आता खेळतात हे. तर चला तुम्हाला दाखवते इथे काय काय आहे हे बघू शकता. उतर तू दीदी, थांब थांब तिला उतरू दे. उतर ग. काय खेळता, जावा घसरगुंडी खेळा जा आरवी. जा. आरवी इथं बघ, हो गार्डन किती छान आहे. हो झुला वगैरे खेळायचा आहे ना, झुला वगैरे. जा. काय म्हणती, काय म्हणती. तू कुठे चालली त्यांच्या मागं.